हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजेच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स हा चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टर मध्ये आपण काय बघितलं होतं रे? सगळ्यात आधी आपण बघितलं होतं पॉइंट ऑफ कॉन्करन्स ट्रायंगलचा कसा फाइंड आउट करायचा. जर तुम्ही अँगल बायसेक्टर्स ड्रॉ करून ते बायसेक्टर्स जर कॉन्करंट असतील तर त्याच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला तुम्ही काय म्हणत होतात बाळांनो? इन सेंटर म्हणत होतात. आणि जर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ केले ट्रायंगलच्या साइड्सवर तर त्याच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण म्हणत होतो सर्कम सेंटर. हे बघितल्यानंतर बाळांनो आपण बघत होतो हाऊ टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ 3 साइड्स ऑफ अन ट्रायंगल. जर ट्रायंगलच्या तिघही साइड्सची लेंथ तुम्हाला गिवन असेल तर त्याचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसा करायचा आपण ते शिकत होतो. मग त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2 सुरू केला होता बाळांनो. मग प्रॅक्टिस सेट 2 मध्ये बाळांनो आपला काही पार्ट झाला होता. आता आपण जो पार्ट उरलाय आपला प्रॅक्टिस सेट 2 मधला तो बघूयात. बाळांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 2 पर्यंत आपण कंप्लीट केला होता प्रॅक्टिस सेट 2. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. सो क्वेश्चन नंबर 3 is draw an equilateral triangle with sides 6.5 cm. बाळांनो, जसं की मी तुम्हाला आधीच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलं होतं व्हॉट इज मीन बाय इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय रे बाळांनो? असा ट्रायंगल ज्याच्या तिघही साइड्सची लेंथ कशी असते? इक्वल असते. त्याच्या नावावरूनच कळतं आपल्याला इक्विलॅटरल म्हणजे काय, त्याच्या तिघही साइड्सची लेंथ कशी असणार आहे? इक्वल. मग ती किती असणार आहे? आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलंय त्यांनी की 6.5 सेंटीमीटर. प्रत्येक साइडची लेंथ किती असणार त्या ट्रायंगलच्या? 6.5 सेंटीमीटर. सो इक्विलॅटरल ट्रायंगल इज अ ट्रायंगल whose all sides are equal in length. सो आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला काय त्याची रफ फिगर कन्स्ट्रक्ट करून घेणार आहोत आपण. कुठलाही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला आधी त्याची रफ फिगर ड्रॉ करून बघायची आहे आणि मगच आपल्याला फेअर फिगर ड्रॉ करायची. मग आधी आपण रफ फिगर ड्रॉ करून बघूया बाळांनो. आता तुम्हाला जसं की ट्रायंगलचं नाव गिवन नाहीये, मग आपण आपलं कुठलंही नाव घेऊ शकतो. सपोज दिस इज माय ट्रायंगल एक्स वाय झेड. आता तिघही साइड्सची लेंथ कशी आहे? इक्वल आहे. 6.5 सेंटीमीटर आहे. मग मी काय, ही साइड माझी किती? 6.5 सेंटीमीटर. ही पण साइड माझी 6.5 सेंटीमीटर असणार. तसंच बाळांनो ही साइड माझी किती असणार आहे? 6.5 सेंटीमीटर. सो दिस इज युअर ट्रायंगल एक्स वाय झेड which is equilateral triangle with length of side 6.5 सेंटीमीटर. आले बाळांनो लक्षात? मग आता आपण नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी ट्रायंगल ड्रॉ करताना काय ड्रॉ करणार आहोत? त्याचा बेस ड्रॉ करणार आहोत. मग इथे बेस कुठला आलाय रे बाळांनो ट्रायंगलचा? वाय झेड. किती लेंथ आहे? 6.5 सेंटीमीटर. मग सगळ्यात आधी आपण ट्रायंगलचा बेस ड्रॉ करून घेऊयात बाळांनो युजिंग स्केल. तुम्हाला तुमची स्केल यूज करायची आहे बाळांनो. मी इथे माझी स्केल यूज करून 6.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन त्याचा ट्रायंगलचा बेस ड्रॉ करून घेणार आहोत. तसंच तुम्ही जी रफ फिगर ड्रॉ केलेली आहे तिला नावही द्या, रफ फिगर. सो बाळांनो आपण बेस ड्रॉ करत आहोत वाय झेड. किती सेंटीमीटरचा? 6.5 सेंटीमीटरचा. 0 वर तुमचा फर्स्ट पॉइंट येणार आणि 6 नंतर 5 लाईन्स काउंट केल्या की तुमचा तिथे होणार आहे 6.5. आता ते दोघही पॉइंट्स आपण जॉईन करून घेऊ म्हणजेच तुम्हाला ट्रायंगलची एक साइड मिळणार आहे ज्याची लेंथ आहे 6.5 सेंटीमीटर. हा झाला बाळांनो तुमचा 6.5 सेंटीमीटर. वाय झेड. आल्या बाळांनो लक्षात? आता आपल्याला काय करायचंय बाळांनो? वाय पासून तुमच्या एक्स चं डिस्टन्स किती आहे? 2 वर्टेक्स तर तुम्हाला ट्रायंगलचे मिळाले, पण वाय पासून आपल्याला अजून एक वर्टेक्स हवा आहे ट्रायंगलचा. सो वाय पासून एक्स चं डिस्टन्स किती? 6.5 सेंटीमीटर. झेड पासून एक्स चं डिस्टन्स किती आहे? 6.5 सेंटीमीटर. मग आपल्याला जर तुमचा एक्स वर्टेक्स हवा असेल म्हणजेच ट्रायंगलचा तिसरा वर्टेक्स हवा असेल तर आपण काय करणार आहोत? युजिंग कंपास. आपण काय करणार? कंपास मध्ये 6.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहोत स्केलवरून आणि मग वाय पॉइंटवर ठेवणार, आर्क करणार. तसंच झेड पॉइंटवर ठेवणार आणि आर्क करणार. दोघही आर्क जिथे इंटरसेक्ट होतील बाळांनो तो असेल तुमचा एक्स पॉइंट. चला तर बाळांनो मग
सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, कंपास घेऊयात आणि कंपास मध्ये तुम्हाला किती डिस्टन्स घ्यायचं आहे, 6.5 सेंटीमीटर. आता हे डिस्टन्स तुम्ही 6.5 सेंटीमीटर स्केल वरून घ्या, नाहीतर तुम्ही हा डायरेक्टली जेवढा तुमचा YZ आहे 6.5 सेंटीमीटरचा तेवढं डिस्टन्स घेतलं तरी चालणार आहे. पण त्यासाठी तुम्ही YZ बरोबर काढलेला असायला हवा, नाहीतर तुमचं पूर्ण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन चुकेल. सो मी स्केलवर 6.5 सेंटीमीटर घेतलं बाळांनो. 0 वर माझा एक पॉइंट आहे कंपासचं आणि 6 नंतर 5 लाईन्स काउंट केले की 6.5 झाले. सो मी कंपास मध्ये आता 6.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलाय. Y पासून माझ्या X चं डिस्टन्स आहे 6.5 सेंटीमीटर. सो आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट ऑफ अ कंपास ऑन Y पॉइंट अँड गोइंग टू मेक एन आर्क. आणि आर्क बनवून घेतलं बाळांनो. आता एवढंच डिस्टन्स म्हणजे 6.5 सेंटीमीटर डिस्टन्स Z पासून X पॉइंट पर्यंत आहे. सो मी Z पॉइंट वर माझ्या कंपासचं एक टोक ठेवणार आणि आर्क करून घेणार. बाळांनो आता हे दोघही आर्क तुम्हाला एका पॉइंटला इंटरसेक्ट होताना दिसतात. हा इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क्स म्हणजेच तुमचा थर्ड व्हर्टेक्स असणार आहे ट्रायंगलचा. बाळांनो आता तुमचा थर्ड व्हर्टेक्स तुम्हाला ट्रायंगलचा मिळालाय. काय नाव आहे रे त्याचं, X व्हर्टेक्स. मग नाव देऊन घेऊयात. आता बाळांनो आपण काय करणार आहे, हा XY जॉईन करून घेऊयात. हा केला आपण XY जॉईन. तसेच बाळांनो आपण XZ जॉईन करून घेणार आहोत. हा झाला तुमचा XZ. सो बाळांनो तुमचा हा झाला XYZ triangle which is equilateral triangle with side 6.5 सेंटीमीटर. आता मी 6.5 सेंटीमीटर जे मेजर होतं साइडचं तेही मेन्शन करून देणार आहे इथे 6.5 सेंटीमीटर. सो दिस इज हाऊ यू कॅन कन्स्ट्रक्ट इक्विलॅटरल ट्रायंगल. बाळांनो हा झाला तुमचा इक्विलॅटरल ट्रायंगल क्वेश्चन नंबर 3. तुम्हाला सेम ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे तुमच्या नोटबुक मध्ये. आणि आता बघूया बाळांनो तुमचा पुढचा क्वेश्चन. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 4 आहे फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2. चूज द लेंथ्स ऑफ द साइड्स yourself and draw one equilateral, one isosceles and one scalene triangle. आपल्याला इक्विलॅटरल, आयसोसेलेस आणि स्केलिंग तीनही ट्रायंगल ड्रॉ करायचे. पण त्यासाठी आपल्याला त्यांनी काय संधी दिली आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठल्याही लेंथ चूज करा साइड्सच्या. मग बाळांनो तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय आणि तुमचा स्केलिंग ट्रायंगल म्हणजे काय. इक्विलॅटरल ट्रायंगल आत्ताच आपण बघितलं की काय, त्याच्या सगळ्या साइड्स कशा असतात, इक्वल इन लेंथ. त्यानंतर बाळांनो आयसोसेलेस ट्रायंगल, त्या ट्रायंगलच्या दोन साइड्स इक्वल असतात. तसंच स्केलिंग ट्रायंगल मध्ये एकही साइड इक्वल लेंथची नसते, म्हणजे तिघही साइड्सची लेंथ डिफरंट असते. चला तर बाळांनो मग सगळ्यात आधी आपण ड्रॉ करूयात इक्विलॅटरल ट्रायंगल. सगळ्यात आधी आपण ड्रॉ करणार आहोत बाळांनो इक्विलॅटरल ट्रायंगल. बाळांनो इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करताना सगळ्यात आधी आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, असा ट्रायंगल ज्याच्या तिघही साइड्स कशा इक्वल लेंथच्या. मग मी एक लेंथ कन्सिडर केली 5 सेंटीमीटर. मग माझ्या तिघही साइड्सची लेंथ कशी असणार आहे बाळांनो, 5 सेंटीमीटर. सो हा झाला माझा इक्विलॅटरल ट्रायंगल. आता मी याला नाव देऊन घेणार आहे. सो दिस इज माय PQR ट्रायंगल. मग सेम ट्रायंगल मला इकडे कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ही झाली माझी रफ फिगर, मी इथे मेन्शन करणार आहे रफ फिगर. बाळांनो आता सगळ्यात आधी आपण ड्रॉ करून घेऊयात बेस. बेस ड्रॉ करताना आपल्याला 5 सेंटीमीटर स्केल वरून मेजर करून खालचा बेस म्हणजेच QR ड्रॉ करून घेऊया. मी माझी स्केल यूज करते बाळांनो, तुम्ही तुमची स्केल यूज करा. आणि 5 सेंटीमीटर म्हणजेच 0 पासून 5 पर्यंत हा झाला माझा 5 सेंटीमीटर म्हणजेच तुमचा QR. हा झाला माझा QR. बाळांनो
आता माझा क्यू आर तर ड्रॉ करून झालाय रे. आता मला कुठले 2 व्हर्टेक्स मिळाले ट्रायंगलचे. आता मला फक्त एक व्हर्टेक्स हवा अजून, तो म्हणजे पी. पण क्यू पासून पी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? 5 सेंटीमीटर. तसंच आर पासून पी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? 5 सेंटीमीटर. मग बाळांनो मला कंपास मध्ये डिस्टन्स किती घ्यायला लागणार आहे रे? 5 सेंटीमीटर. बाळांनो तर मी काय करणार आहे आता? कंपास मध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहे. सगळ्यात आधी मी काय करणार आहे? माझं एक टोक जे आहे ट्रायंगलचं ते 0 वर ठेवणार आणि दुसरं टोक जे आहे ते 5 वर ठेवणार. आणि हा झाला माझा बाळांनो क्यूब वर ठेवलंय. आर्क करून घेतला. का? कारण माझं क्यू पासून पी पर्यंतचं डिस्टन्स किती होतं? 5 सेंटीमीटर. तसंच आर पासून पी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे बाळांनो? 5 सेंटीमीटर. सो आता हे दोघही आर्क माझे इंटरसेक्ट होत आहेत एका पॉइंटला. म्हणजेच हा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजेच तुमचा काय असणार आहे बाळांनो? तुमचा P vertex of this triangle. So this is P. आता आपण PQ आणि PR जे आहे ते जॉईन करून घेऊया. सो आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट होईल ज्याला आपण म्हणणार आहोत इक्विलॅटरल ट्रायंगल, कारण त्याच्या तिघही साइड्सची लेंथ कशी आहे? इक्वल आहे बाळांनो. हा झाला तुमचा इक्विलॅटरल ट्रायंगल PQR with sides 5 सेंटीमीटर. बाळांनो आता आपण आपला पुढचा ट्रायंगल काढूया, तो म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल. बाळांनो तुमचं सेकंड ट्रायंगल ड्रॉ करणार आहोत आपण आयसोसेलेस. म्हणजेच असा ट्रायंगल ज्यामध्ये 2 साइड्स काय असतात? इक्वल लेंथच्या असतात आणि एक साइड डिफरंट लेंथची असते. मग आधी आपण रफ फिगर कन्स्ट्रक्ट करून घेऊयात बाळांनो. Rough figure is compulsory, so you have to draw it. बाळांनो हा ट्रायंगल मी रफ काढलाय बरोबर. आयसोसेलेस म्हणजे काय? माझा 2 साइड ज्या असणार आहेत ट्रायंगलच्या इक्वल लेंथच्या. सपोज दिस इज माय ए बी सी ट्रायंगल, ज्याच्या 2 साइड्स घेतल्या मी 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर अँड दिस इज माय 5 सेंटीमीटर. 2 साइड्सची लेंथ काय घेतली बाळांनो मी? 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर अँड दिस इज 5 सेंटीमीटर. आता बाळांनो इथे तुम्हाला काय म्हटलंय? चूज द लेंथ ऑफ द साइड्स युअरसेल्फ. आता मी जे घेतल्यात साइड्स तुम्ही त्या घेतल्या तरी चालणार आहे. तुम्ही तुमच्या मनाने दुसऱ्या लेंथच्या साइड्स घेतल्या तरीही चालणार आहे. फक्त तुम्हाला काय जी काही कंडिशन आहे ट्रायंगलची, जसं की आयसोसेलेस, मग तुम्हाला 2 साइड्स इक्वल मेजरच्या ठेवायला लागेल आणि एक डिफरंट घ्यायला लागेल. ओके. तसंच बाळांनो आता जसं की आपण ट्रायंगल ड्रॉ केलाय ABC, त्यामध्ये तुमच्या 2 साइड्सची लेंथ घेतली आपण 6 सेंटीमीटर आणि एक साइड घेतली आहे 5 सेंटीमीटरची. मग आता आपण कन्स्ट्रक्ट करून घेऊया. सगळ्यात आधी आपण बेस ड्रॉ करून घेणार आहोत बाळांनो BC, विच इज ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर लेंथचा बेस ड्रॉ करून घेऊया बाळांनो. 0 ला माझा असणार आहे फर्स्ट पॉइंट आणि दुसरा पॉइंट असणार आहे माझा 5 ला. हे झालं बाळांनो माझा BC 5 सेंटीमीटर. आलं लक्षात? आता बाळांनो आपल्याला काय दिसतंय? B पासून A पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती आहे रे? 6 सेंटीमीटर. C पासून A पॉइंटचं डिस्टन्स किती आहे रे? 6 सेंटीमीटर. तर आपल्याला जर A व्हर्टेक्स फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल? मग B पासून A पर्यंतचं डिस्टन्स आपण कंपास मध्ये घेणार, आर्क करून घेणार. सेम C पासून A पर्यंतचं डिस्टन्स कंपास मध्ये घेणार आणि आर्क करून घेणार. चला तर बाळांनो मग मी
मी 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहे. दिस इज माय 6 सेंटीमीटर. कंपास मध्ये घेतलं. बी पॉइंट पासून ए पॉइंटचं डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर. बी पॉइंट वर ठेवलं आणि आर्क करून घेणार. आर्क केला बाळांनो. तसंच सी पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. माझ्या कंपास मध्ये डिस्टन्स घेतलाय मी 6 सेंटीमीटर, कारण सी पासून ए चं डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर. बाळांनो तुम्हाला इथे काय इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क मिळतोय, तोच असणार आहे तुमचा वर्टेक्स ए. मध्ये आपण याला नाव देऊन घेऊयात ए वर्टेक्स. नाव वी आर गोइंग टू जॉइन दिस ए बी. AB and this AC. AB ची लेंथ घेतली होती बाळांनो आपण 6 सेंटीमीटर. AC ची लेंथ घेतली होती बाळांनो आपण 6 सेंटीमीटर आणि तुमचा बेस ड्रॉ केला होता आपण 5 सेंटीमीटरचा. So this is your isosceles triangle with two sides equal in length and one is different. बाळांनो हा झाला तुमचा सेकंड वन ट्रायंगल, दॅट इज आयसोसेलेस ट्रायंगल. आता बघूयात आपण स्केलिन ट्रायंगल. बाळांनो तुमचा थर्ड ट्रायंगल आहे स्केलिन ट्रायंगल. आता स्केलिन ट्रायंगल म्हणजे काय रे बाळांनो, ज्यामध्ये तुमच्या तिघही साइडची लेंथ कशी असते, डिफरंट असतं. एकही साइडची लेंथ इक्वल नसते दुसऱ्या साइड सोबत. सो बाळांनो आधी आपण कन्स्ट्रक्ट करून घेऊयात रफ फिगर. रफ फिगर. बाळांनो या ट्रायंगलला मी आधी नाव देऊन घेणार आहे. सपोज दिस इज माय ट्रायंगल एल एम एन. ओके, एल एम ची लेंथ घेतली मी 5 सेंटीमीटर. एल एन ची लेंथ घेतली मी बाळांनो 6 सेंटीमीटर. आणि बाळांनो मी एम एन ची लेंथ घेतली 6.5 सेंटीमीटर. बाळांनो मी तिघही साइडची लेंथ कशी घेतली आहे, डिफरंट घेतली आहे. मग आपल्याला काय, म्हणूनच याला स्केलिन ट्रायंगल म्हणता येईल का, कारण एकही साइड इक्वल लेंथची नाही आहे दुसऱ्या साइड सोबत. सो दिस इज स्केलिन ट्रायंगल विथ ऑल 3 डिफरंट साइड्स, म्हणजे तिघही साइडची लेंथ कशी आहे, डिफरंट. मग सगळ्यात आधी आपण बेस ड्रॉ करून घेऊयात बाळांनो. एम एन किती लेंथचा आहे बाळांनो, एम एन 6.5 सेंटीमीटरचा. सगळ्यात आधी तुमचा फर्स्ट पॉइंट जो आहे तो असणार 0 वर आणि दुसरा पॉइंट असणार आहे तुमचा 6.5 सेंटीमीटर. ते जॉईन करून घेणार आहे बाळांनो. सो हा झाला माझा बेस 6.5 सेंटीमीटरचा. बाळांनो हा झाला माझा एम एन, एक बाजू ट्रायंगलची 6.5 सेंटीमीटरची. बाळांनो आता मी काय करणार आहे बघा, माझा पुढचा वर्टेक्स मला हवाय, म्हणजेच एल एम हवाय. सो एल पासून एम चे डिस्टन्स किती आहे बाळांनो, 5 सेंटीमीटर. मग मला काय करायला लागणार आहे, 5 सेंटीमीटर डिस्टन्स मी माझ्या कंपास मध्ये घेणार बाळांनो. 5 सेंटीमीटर डिस्टन्स मी कंपास मध्ये घेतलाय. ओके, 5 सेंटीमीटर डिस्टन्स मी कंपास मध्ये घेतलाय आणि एम पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. एम पॉइंट वर ठेवलाय, आर्क करून घेतलाय. बाळांनो आता एन पॉइंट पासून एल पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स किती दिसतंय तुम्हाला, 6 सेंटीमीटर. मग बाळांनो मी आता काय करणार, माझ्या कंपास मध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहे. हा झाला 6 सेंटीमीटर. आता बाळांनो एन पॉइंट वर मी माझा कंपासचं एक पॉइंट ठेवणार आणि आर्क करून घेणार आहे. बाळांनो इथे जिथे तुमचे दोघही आर्क इंटरसेक्ट झाले तोच तुमचा थर्ड वर्टेक्स असणार आहे ट्रायंगलचा, म्हणजेच एल वर्टेक्स.
सो आधी त्याला नाव देऊन घेऊयात एल आणि जॉईन करूयात एल एम, ज्याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. तसेच बाळांनो एल एन ची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. बाळांनो हा झाला तुमचा ट्रायंगल एल एम एन, दॅट इज स्केलिंग ट्रायंगल. बाळांनो हे सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं आहे आणि इथेच तुमचा प्रॅक्टिस सेट 2 जो आहे आपला संपलेला आहे. आता या चॅप्टर मधला उरलेला पार्ट आपण बाळांनो तुमच्या पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात.